नमस्कार मित्रांनो, या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आज आपली दिलासादायक बातमी आहे. आनंददायक बातमी. आत्ताच्या घडीची मोठी बातमी. पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य, पेन्शनमध्ये वाढ, नवीन अपडेट. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची पेन्शन संदर्भातील सर्वात मोठी बातमी आहे पेन्शनमध्ये मोठी वाढ. कोणत्या प्रकारच्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली आहे? पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये झालेली वाढ पेन्शनधारकांना केव्हा मिळणार आहे? पेन्शनधारकांची मागणी मंजूर झाली आहे काय? पेन्शनधारकांना किती रुपये पेन्शन वाढ झाली आहे? या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उपरोक्त प्रश्नाच्या बाबतीत जाणून घ्या. या व्हिडिओची संदर्भातील माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक कोठेही स्किप न करता. चला तर करूया मित्रांनो आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण. आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वाची बातमी असून या बातमीतून पेन्शनधारकांच्या मागण्याच्या संदर्भात पेन्शनधारकांची मागणी आता होणार मान्य हे निश्चित झाले आहे. पेन्शनधारकांची जी मागणी पेन्शन वाढीच्या संदर्भात पुढे आली ती म्हणजे पेन्शनधारकांना 9,000 रुपये पेन्शन मागणी पूर्ण होण्यासाठी पेन्शनधारकांकडून फार मोठ्या प्रमाणात पेन्शनधारक एकवटले आहेत. EPFO संघटनेच्या पेन्शनधारकांनी ही मागणी सरकारपुढे मांडली आहे. विशेष करून पेन्शनधारक कर्मचाऱ्यांकडून फार मोठी बातमी समोर आली आहे. आता पेन्शनधारकांनी पेन्शन वाढण्याची मागणी केली आहे. ही मागणी लवकरच मान्य होईल अशी आशा पेन्शनधारकांची आहे. पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीच्या संदर्भात दर्शविलेल्या मागण्या पूर्ण होणार असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. कमीत कमी 9,000 रुपये पेन्शनमध्ये वाढ होईल. तसेच महागाई भत्ता सुद्धा वाढ होऊ शकतो. पेन्शनधारकांच्या मूलभूत असणाऱ्या लाभदायक महत्त्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी मान्य होईल असे EPFO संघटनेच्या अंतर्गत कार्यरत पेन्शनधारकांचे मत आहे आणि तशा प्रकारचा प्रस्तावही त्यांनी तयार केला आहे. भारतातील EPFO अंतर्गत समाविष्ट असणारे देशभरातील 81 लाख पेन्शनधारक हे अतिशय अल्प पेन्शनवर किंवा पेन्शन जीवनावर जगत आहेत. या वाढत्या महागाईच्या काळात पेन्शनधारकांच्या अतिशय अल्प असे पेन्शन दिल्या जात असल्यामुळे त्यांचे राहणीमान वाढत्या महागाईच्या काळात हलाखीचे झाले आहे. पेन्शनधारकांनी सरकारकडे अनेक निवेदने सुद्धा दिली आहेत. तसेच वेगळ्या बैठकीमध्ये पेन्शन वाढीच्या संदर्भात चर्चाही सुद्धा केली आहे. आता सरकार पेन्शनधारकांच्या मागण्या पूर्ण करणार आहे अशी आशा देशभर चर्चा सुरू आहे. EPFO अंतर्गत असणारे पेन्शनधारक यांच्या मागणी पेन्शन संदर्भात वाढ करण्याची आहे आणि कर्मचाऱ्यांनी सरकारपुढे 9,000 रुपये प्रतिमाह देण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे आणि सरकारकडे मागणी केली असल्यामुळे या मागणीवर आता विचार करत आहे सरकार. केवळ पेन्शन वाढ करू नये तर त्यासोबत पेन्शन बरोबर महागाई भत्ता सुद्धा सरकारने लागू केला पाहिजे असे त्यांचे मत आहे. त्याचबरोबर महागाई भत्ता सुद्धा लागू केला पाहिजे. त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणेही आवश्यक कर्तव्य सरकारचे आहेत. पेन्शनधारकांच्या कुटुंबांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातून कमीत कमी दरात जीवन आवश्यक दैनंदिन वस्तू प्राप्त करून देण्यात यावे अशीही मागणी पेन्शनधारकांकडून करण्यात आली. त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना आवश्यक कामासाठी प्रवास करण्यासाठी प्रवास सवलतीचा दर
सवलतीच्या दरात लागू करावा अशा प्रकारची मागणी पेन्शनधारकांच्याकडून करण्यात आली आहे. देशभरातील सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी पेन्शनधारकाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसह मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आहे. पेन्शनधारकाच्या कुटुंबातील एखादा पेन्शनधारक किंवा त्याचा जोडीदार दोघांपैकी कोणाचे निधन झाले असेल तर त्या निधनासाठी अंत्यविधी दुःखाच्या प्रसंगी आर्थिक मदत म्हणून कमीत कमी 5,000 रुपये मदत करावी असेही पेन्शनधारकांचे मत आहे. आणि म्हणूनच EPFOच्या पेन्शनधारकांना जवळजवळ 2014 मध्ये पेन्शन सुधारणा दुरुस्ती करून प्रत्येक पेन्शनधारकांचे पेन्शन महिन्याला 1,000 रुपये केले होते आणि ते 1,000 रुपये सध्या मिळत आहे. महागाईच्या काळात पेन्शनधारकांचा उदरनिर्वाह पूर्ण होत नसल्यामुळे 2014च्या सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व अटी रद्द करून पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवणे आवश्यक असल्यामुळे पेन्शनमध्ये वाढ करण्याची गरज असल्यामुळे उपरोक्त दर्शविलेल्या सर्व मागण्यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला आहे आणि तयार केलेला हा प्रस्ताव पेन्शनधारकाच्या संघटनेने सरकारकडे सादरही केला आणि सरकारकडे सादर केल्यानंतर येणाऱ्या आगामी काळात जर सरकारकडून हा प्रस्ताव मान्य केला नाही तर देशभरातील लाखो पेन्शनधारक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही कर्मचारी संघटनेने सरकारला दिला आहे. EPFO अंतर्गत असणाऱ्या पेन्शनधारकांच्या मागण्या पूर्ण होणार किंवा नाही याबाबत अजून प्रश्नचिन्ह समोर आहे. करिता पेन्शनधारकांचे लक्ष सरकार आपल्या मागण्या पूर्ण करते किंवा नाही याकडे लागले आहे आणि पेन्शनधारक याकडे लक्ष लागले असून ते टक नजरेने सरकारकडे पाहत आहेत की आपल्या मागण्या केव्हा पूर्ण होतात. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद.